नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चाकण बैल बाजार मध्ये आलेलो आहोत. बऱ्याच बैलप्रेमींची इच्छा होती की मार्केटमध्ये काही बैलांचा रेट डिस्कशन करावा. त्यामुळे आज काही बैलांचा रेट डिस्कशन केलेला आहे. प्रॉपर नाही, पण काही कवचित जे बैल होते चांगले त्यांचा रेट थोडा डिस्कशन केलेला आहे. तर मार्केटमध्ये आज बैलाची आवक थोडी कमी होती. बरेच शेतकरी, व्यापारी मित्र बरेच जण भेटले. त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा रेट जर सांगितलं तर पुढच्या बाजारामध्ये विकायला प्रॉब्लेम होतो, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं काही जणांनी रेट सांगण्यास क्लिअर नकार दिला. काही व्यापाऱ्यांनी कॅमेऱ्याच्या समोर न येता आपलं मार्केटमध्येच काही चालू रेट सांगितले. काही बैल 20-25 हजाराच्या आसपास, तर काही 70-80 लाख, 1.5 लाख ह्या आसपास काही बैलांच्या खरेदी विक्र्या झाल्या. चला बघूया पुढं माल. काही जणांबरोबर चर्चा झालेली बघतील, काही व्यवहारही बघायला भेटतील. हा बैल बाजारामधला व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की बैलप्रेमी जे मित्र आहेत माझे, मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो. आणि जे काही आता माझ्या चॅनलवरती आलेले बरेच महाराष्ट्रातील बैलप्रेमी आहेत की त्यांना मार्केटमध्ये कुठला माल आला, काय माल आला हे कळतं. आणि बैलप्रेमींचं कसं होतं की मार्केटमध्ये आता चाकणचं मार्केट आहे. लातूरवरचा माणूस जर बसून जर त्याला मार्केटमधले काही मालाची आवक कळत असेल किंवा मालाची पद्धत काय येते, काय जाती हे कळत असेल, तर त्याच्यामध्ये मला आनंद आहे. अदंत बच्चा बघा. महाराष्ट्रामधील बैलप्रेमींना एक माझी विनंती आहे की चाकण बाजारामध्ये एक वेळा या, माल बघा, खरेदी करा, विक्री करा. कारण मार्केट खूप छान आहे आणि इथले व्यापारी किंवा शेतकरी रेटमध्ये किचकिच किंवा हे करत बसत नाही. चांगल्या पद्धतीचा रेट देतात आणि मालही चांगला देतात. किंवा जनावरामध्ये काय प्रॉब्लेम जर असेल तर क्लिअर तुम्हाला सांगून देतील. असं फसवणूक करणार नाही तुमची. त्यामुळं मार्केटला नक्की भेट द्या. गाई, म्हशी, बरेच जनावर येतात. मी म्हशींचा व्हिडिओ पुढच्या वेळेस सोयीस्कर बनवणार आहे, कारण आज जरा म्हशीची आवक थोडीशी कमी होती. त्यामुळं मला काही तिकडे जास्त हे करता आलं नाही आणि चांगल्या क्वालिटीच्या जास्त म्हशी पण नव्हत्या. बावडं काय रेट आहे रे? 30. ह्याचा व्यवहार चालू आहे थोडा. सांगा. रायगडवर नाव सांगितलं. नाव तुझ्याच धनावडे घ्यायला आले ना. पंचवीसच्या पुढे काय असेल तुम्हाला? 25ला मागच्यात आम्ही आता एवढा लांबून आलो. 26 व्हायचं की शेवट. एक नोट काढा. 26चा तापमान. डिसेंबरचं 26 समारोह होता. 26 हॅलो बोल. 26,000 माल होता. अरे वाचून कोणते लांबल्याचं वाचले. हॅलो. गेला 25,000ला. एवढंच आता होत.
त्याला घेतलं ना पहिले वयाने काम लोट बोला काय करू बोल ना ₹1 नाही काय करू सांग समोर बोलू शब्द तर काय ऐक का करा काय रेट आहे यांचा काय रेट आहे 70 कधी का पुण्याचे आम्ही कोथरूड 4 जाते हा 4 आहे काय नाही लावले काय रेट आहे तो सांगा 55 त्याची 55 द्यायला किती मागते 40-44 सर ये बच्चे हात आती याचं काय रेट त्याची किंमत 55 55 हे वसन अगोदर दे ना 4 जाती बनवलेला गाडी लावली
बघा पाठीमागं एखाद्या यायचा अंगावरती. बघ पाठीमागं बघ म्हणलं, नाहीतर एखादा रापकीने अंगावरती यायचं. भारी हो. काय रेट बाबा याचा? काय रेट याचा? त्यात 40,000 रुपये. 40,000. टांग्याला एक नाही. याचा फोटो घे. अरे युट्यूबला जातो फोटो. असं काय करतो? कोण आपण घ्या फोटो. नाही नाही माणसांचे पण जातात. किती दिसतात त्याच्यात माणसं बघा. काय रेट याचा? काय रेट आहे? रेट काय? 35. घरी चिमणी सुद्धा दिसणार आज म्हातारा. ना तुम्ही कोणच आहे ना राजे. बाबाला फोटो. काय सांगितलं?